3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे अलिबाग मधल्या ब्राह्मणआळीतील कुठल्या सोसायटीत? करेक्ट, श्रुती सारंग सोसायटीमध्ये। चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला 3:30। श्रुती सारंग सोसायटी बद्दल थोडीशी माहिती सांगतात भारत रांजणकर। नमस्कार। दादा, मला तुमच्या सोसायटी बद्दल थोडी माहिती सांगा। ब्राह्मणआळीमध्ये आमची श्रुती सारंग सोसायटी आहे, आम्ही सर्व एकोपाने राहतो। अच्छा, आणि कुठले कार्यक्रम इथे राबवता तुम्ही? काही असे सामाजिक कार्यक्रम असतात तसे राबवतो। बर, आणि सांस्कृतिक कार्यक्रम? सांस्कृतिक खास नाही, जसे काही सण समारंभ असेल ते पाळतो। बर, सण समारंभामध्ये सगळे पुरुष आणि महिला एकत्र असतात? एकत्र। बर, काही स्पर्धा वगैरे राबवता? स्पर्धा कमी राबवतो। कमी राबवता। बर, पण सगळेजण एकदम मजा वगैरे करतात ना प्रत्येक कार्यक्रमात? नक्की, पण नक्की करता का? एकदा जोरदार म्हणा 3:30। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंड साठी 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। नमस्कार सर, तुमचं नाव काय? सोहम। सोहम, सोहम तू शाळेच्या युनिफॉर्म मध्ये काय करतोस इकडे? शाळेला दांडी मारलीस आज? नाही, मग शाळेमध्ये घेऊन आलो। जाऊन आलास? 3:30 खेळायला आलायस? बर, पण मग माझं एक छोटस काम इथे करणार तू? हा, माझं काम असं करायचं, तुला यातली मला 3 टोकन्स काढून द्यायचे। डोळे बंद कर आणि एक एक टोकन यातलं काढून दे लवकर। एक मिक्स कर जरा। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20। अभिनंदन। तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांसोबत मी पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? राजेश शंकर भोसतेकर। अच्छा, राजेश दादा, तुम्ही काय करता? माझी जाहिरात एजन्सी आहे माझी। अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? घरी आमची जॉईंट फॅमिली आहे। हा, आम्ही जवळ 25 जण एकत्र राहतो। 25 जण आहात? हो। बर, कोण कोण सांगा आता मला। माझे वडील, हा। आमचे भाऊ 3, अच्छा, काक्या माझ्या, हा। माझी मिसेस, भावाची मिसेस, बारका भाऊ आहे, छोट्या बहिणी आहेत। बर, एवढे सगळेजण एकत्र राहता? हो। मग या सगळ्या घरामध्ये मला सांगा सगळ्यात जास्त कामं कोण करतं? तसे सगळेच जण वाटून घेतात। सगळे वाटून घेतात। होय. तुमच्याकडे कुठलं डिपार्टमेंट असतं? माझ्याकडे जसं आता खरेदी वगैरे माझ्याकडेच असते। खरेदी? मग खरेदीला कोण येतं बरोबर? मी आणि मिसेस। तुम्ही आणि मिसेस? हो। मग तुमचं काम काय असतं? पिशव्या उचलणं? दोन्ही, पिशव्या उचलणं आणि पैसे देणे। पिशव्या उचलणं आणि पैसे देणे। पण तुम्ही कधी चॉईसनी खरेदी करता? हो, करतो ना। बर, स्वतःची खरेदी असेल तर कोण करतं? शक्यतो मीच करतो। तुम्हीच करता? मग वहिनींना विचारत नाही काही? विचारतो, ती असतेच बरोबर ना। बर, मग वहिनींना आवडणारा तुमची वस्तू कुठली? म्हणजे वहिनींचा आवडता कलर आहे की त्याचा शर्ट तुम्हाला घ्यावासा वाटतो, असं काही असतं ठरलेलं? असं काही नसतं। नसतं काही? नाही। पण मग तुम्हाला खरेदीचा अनुभव आहे? हो। वस्तूंच्या किमती पण माहित आहेत? हो। म्हणजे या राऊंड मध्ये अचूक किंमत सांगाल? हो, नक्की। बरं, बघूयात कशी किंमत सांगताय। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? सुशांत तुकाराम क्षीरसागर। सुशांत। सुशांत, तू काय करतोस? सध्या मी 12वीचं कॉलेज करतो। हा. मी आता 12वी मध्ये आहे। म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त काय अजून करतोस? कधी कधी वडिलांसोबत कामाला पण जातो, अरे वा, काय म्हणजे कुठे? म्हणजे मोलमजुरी करायला। अच्छा, बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी आई, आजोबा, आजी, वडील, भाऊ, एक मोठा भाऊ आहे हा. आणि मी स्वतः। हा, म्हणजे असे 6 जण आहात तुम्ही? 6 जण। बर, मला सांग की खरेदीला बाहेर जातोस आई बरोबर? नाही, वडिलांसोबत जातो। वडिलांसोबत जातोस? बर, आणि मित्रांसोबत किती वेळ असतोस? मित्रांसोबत एक दिवस कॉलेजवरून आलो हा, तर घरी एक थोडं चहा पाणी केल्यावर तर मित्रांसोबत जातो। मित्रांसोबत असतो चहा पाणी केल्यावर? बर, बीचवर फिरायला जाता? हो, जातो। काय टायमिंग असतं? म्हणजे भरतीचं टायमिंग असतं का ओओटीचं का? म्हणजे भरती आणि ओओटी कशाची कळली ना तुला? हा, म्हणजे काय टायमिंग साधून जाता तुम्ही? तरी एक 5-6च्या दरम्यान। 5-6च्या दरम्यान? त्यावेळेला काय असते? भरती असते? हा, भरती असते सगळ्यांचीच? माणसांची पण भरती असते? सगळ्यांचीच असते। सगळ्यांचीच असते। मग काय धमाल करता बीचवर?
काय कोणत्या तरी टिंगल टावाल्या करायच्या. टिंगल टावाळ्या करायच्या. काय असतं टिंगल टावाळीत? काय ते मुलांचे विषय मुलांना माहित असतो. मुलांचे विषय मुलांना माहिती. बर बाबा, तुझे विषय तुझ्याजवळच ठेव. तुर्तास बघ सगळेजण हसले, यांना माहितीये काय टिंगल टावाळी करतोस तू ते. असो, बघूयात या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतोय. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? रोशनी रवींद्र पाटील. अच्छा रोशनी, तू काय करतेस? आता मी कॉलेज करते. कॉलेज कुठल्या इयरला आहेस? सेकंड इयरला. सेकंड इयरला. आणि घरी कोण कोण आहे? घरी दादा आहे, हा. दुसरा एक भाऊ आहे, आई वडील आजी आणि मी. आणि तू. बर, मग मैत्रिणींबरोबर किती वेळ घालवतेस बाहेर? नाही आता कॉलेजला आल्यावरच. कॉलेजला आल्यावरच. बर, घरी खरेदीला कोणाबरोबर बाहेर? आई बरोबर. आई बरोबर. आणि दादा बरोबर पटतं? किती मनापासून हसली बघा. कुणाची चालते, दादागिरी का ताईगिरी चालते घरात? दादागिरी. दादागिरी चालते. काय त्रास देतात तुला? काय नाही, टीव्ही वरून भांडणं होतात, दुसरं असं काय नाही. कशावरून होतात? टीव्ही बघताना. टीव्ही बघण्यावरून. बर, आता झी मराठीवरची तुझी आवडती सिरियल कुठली? 3:30. 3:30. आता मी समोर आहे म्हणून 3:30. बर, पाहतेस ना तू? तुला माहितीये पहिल्या राऊंड मध्ये काय करायचं असतं? पण मी किंमत ठरवायची असते, बरोबर? आता कशी किंमत लावतेस ते बघूयात आपण. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील मूळ किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल रोशनी, त्यानंतर राजेश दादा आणि सर्वात शेवटी सुशांत. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर मध्ये 2 स्टेज मध्ये पाणी शुद्ध होते. हा फिल्टर ठेवण्यासाठी एक स्टँड सुद्धा आहे. शिवाय या फिल्टरचा आकार आकर्षक आहे आणि हा फिल्टर छोटा असल्यामुळे याला जागा सुद्धा कमी लागते. या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगते रोशनी. रोशनी, हे 10 अंक आहेत. यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. ठरव. काय किंमत आहे? 1502. 1502. किंमत जास्त वाटते की कमी वाटते तुला? कमी वाटते? जास्त वाटते? काय माहिती नव्हता. काय माहित नाही तुला? बर, तुम्हाला माहितीये? मग काय अंदाजे सांगा. किती? 1200. किती? 1100. इकडे 1200. इकडे 2000. करेक्ट. बर, 995. 4 अंकी बोललो तुम्ही. बर बर बर, थांबा थांबा थांबा, हिला ठरवू द्या. तुला काय वाटतंय? किंमत बदलायची आहे? किंमत नाही बदलायची, 1500 ठेवायची. नक्की लिहून टाकायची मग? चालेल. 1502 1, 1502 2, 1502 3. राजेश दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 1250. 1250. बरोबर वाटते किंमत? साधारण जवळपास तरी. साधारण जवळपास. बर, तुम्हाला काय वाटतंय? काय अंदाज असेल? 1250. पाठीमागे 1000. एक मिनिट. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे किंमत? लिहून टाकायची मग? नक्की? नक्की. बर, 1250 1, 1250 2, 1250 3. सुशांत, आता तू किंमत ठरव. काय किंमत आहे? 1230. 1230. किंमत बरोबर आहे वाटतंय? तुम्ही सगळ्यांनाच हो म्हणताय. तुला काय वाटतंय? चेंज करू शकतो. चेंज करू शकतोस लवकर. काय किंमत आहे? 1350. 1350. किंमत वाढवली आहेस, बरोबर आहे ना ही किंमत? हा बरोबर. नक्की लिहून टाकायची मग? हा. 1350 1, 1350 2 आणि 1350 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोशनी हिने सांगितलेली किंमत आहे 1502 रुपये. त्यानंतर राजेश दादांनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये आणि सर्वात शेवटी सुशांत यांना सांगितलेली किंमत आहे 1350 रुपये. पाहूयात या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे
1295 रुपये. याच्या जवळची किंमत सांगितली होती राजेश दादांनी, त्यामुळे ते ठरले विजेते. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळतोय हा वॉटर प्युरिफायर. अभिनंदन राजेश दादा. धन्यवाद. तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर होता? नव्हता. पण याच्यामध्ये फक्त 10 लिटरच पाणी मावतं. आणि तुमच्या घरात किती जण आहेत? 25 जण. त्यामुळे जरा पुरवून पाणी वापरा. नक्की. जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्या नंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे की या जगामध्ये कुठलं धनुष्य असं आहे ज्याला तीर लावता येत नाही? याच्यावर तुम्ही विचार करत राहत राहा. साडेमाडे 3.